स्वस्त भेटतं. हार्डली आपल्याला 20 रुपये टाकीप्रमाणे ते पडतं. 20 रुपये आरेवा घेतलं तर आरेवा तर एकदम स्वस्त भेटतं. ते 120 रुपयाला 100 ग्रॅम भेटतं. या पिकाला काळोखी ठेवण्याचं काम करतं. तर हीटमध्ये देखील आपला कांदा टिकून राहावा यासाठी आपल्याला आता पाती तयार करून घेणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याला 20 टनाच्या पुढे जर उत्पन्न काढायचं असेल तर आपल्याला कांद्यामध्ये लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर जय शिवराय शेतकरी मित्रांनो, मी अमोल लाळगे, आम्ही शेतकरी या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे. आज आपण आपल्या कांदे पिकाच्या शेतामध्ये आहे. आपण ज्या प्लॉटवरती आज आपण आहोत त्या प्लॉटची लागवड आपण 12 तारखेला केलेली, 12 डिसेंबरला. म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं तर त्याची लागवड झालेली 51 दिवस पूर्ण झालेले आहेत. आता सध्या कांद्याची परिस्थिती कशी आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता सध्या कांद्याचं आपले जी परिस्थिती ती ह्या अशा पद्धतीत आपला कांदा सध्या आहे. तुम्ही जर खाली पाहिले दांडे वगैरे जरी पाहिले तरी तुम्हाला लक्षात येईल. दांडे, पातींचा फुटवा वगैरे अतिशय उत्तम पद्धतीने पातींचा फुटवा या ठिकाणी कांद्याचा आपला झालेला आहे. आता याच्यासाठी आपण काय काय शेड्यूल घेतलं होतं तर तुम्हाला याच्या आधी आपण व्हिडिओ तयार केले होते. त्यामध्येच आपण सांगितलं होतं की आपण पहिला डोस खताचा कोणता घेतला होता, त्याच्यानंतर पहिला स्प्रे कोणता घेतला होता तणनाशक झाल्याच्या नंतर. तर परत एकदा सांगतो. आणि झाल्यानंतर आपण कांद्याला खताचा पहिला डोस दिला होता. त्या पहिल्या डोसमध्ये आपण 15-15 एक बॅग, त्याच्यासोबतच 20-20-013 एक बॅग, कांदा स्पेशल एक बॅग, त्याच्यासोबतच आपण A to Z 12.5 किलो आणि बेन्सल्फ 12.5 किलो अशा पद्धतीचं प्रमाण मिक्स करून एकरी आपण घेतलं होतं. त्याचाही अतिशय उत्तम पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय झालं रिझल्ट भेटला. 15-15 घेण्याचं कारण असं झालं की तिन्ही घटक हे समप्रमाणात जातात. कांद्याच्या सुरुवातीच्या वाढीसाठी पोटॅश गरजेचं असतं. बरेचसे शेतकरी काय करतात तर 24-24चा फक्त डोस देतात. एकरी 2 गोणी 24-24 टाकतात. त्याच्यामुळे काय होतं कांद्याच्या माना भरपूर लांबतात. कांद्याचा फुटवा जागे होण्याच्या ऐवजी काय होतं माना भरपूर लांबतात. त्यामुळे पुढं ज्यावेळेस कांद्याचं आपल्याला साईज होण्यामध्ये त्याचा अडथळा आपल्याला जाणवतो. पहिला स्प्रे तणनाशकाचा स्प्रे झाल्याच्या नंतर पहिला स्प्रे जो आपण घेतला होता त्यामध्ये काय केलं होतं आपण अमिनो ऍसिड गेलं पाहिजे. अमिनो ऍसिडमुळे काय होतं ते फुटवा असतो कांद्याचा तो चांगल्या पद्धतीने होतो. त्याच्याबरोबर कीटकनाशक म्हणून आपण क्युराक्रॉन घेतलं होतं. क्युराक्रॉनमध्ये प्रोफेनोफॉस हे कीटकनाशक असतं, ते अतिशय उत्तम पद्धतीने थ्रिप्सवरती काम करतं. त्याच्यासोबतच आपण एक स्टिकर म्हणून घेतलं होतं, स्प्रेडर सिलिकॉन बेस स्टिकर होतं. त्याने काय होतं औषध चांगल्या पद्धतीने आपल्या पिकावरती स्प्रेड होतं. आणि त्यासोबतच आपण साप पावडर घेतली होती. त्याचा अतिशय उत्तम पद्धतीने रिझल्ट आला होता. त्याच्यानंतर आपण खुरपणी वगैरे झाली. खुरपणी झाल्याच्या नंतर आपण त्याला खताचा दुसरा डोस घेतला. खताचा दुसरा डोस जो आपण घेतला त्यामध्ये आपण फक्त प्लेन 10-20 टाकलेले, दुसरं कोणतंही खत घेतलेलं नाही. 10-20चा एकदम अतिशय उत्तम असा रिझल्ट येतो. आता 10-20 टाकल्याच्या नंतर आपण याला पाणी दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर वापशावरती स्प्रे घेतलेला आहे. आता या स्प्रे मध्ये काय घेतलं आपण, गरज वाटत नव्हती, पाती एकदम चांगल्या होत्या, कुठेही माव्याचा प्रादुर्भाव दिसत थ्रिप्स कुठेही आढळून येत नव्हतं, तरी आपण काय केला या ठिकाणी याचा स्प्रे घेतला. स्प्रे का घेतला का, असं थोड्याफार प्रमाणात मावा हा कुठे ना कुठं गाभ्यामध्ये असतो, त्याच्यामुळे वाढ खुटते, म्हणून आपण दुसरा स्प्रे घेतला. दुसरा स्प्रे मध्ये आपण काय घेतलं टॉनिक म्हणून हायड्रोप्रो घेतला. हायड्रोप्रो मध्ये अमिनो ऍसिड प्लस प्रोटीन असतं, त्याच्यामुळे फुटवा भरपूर प्रमाणात होतो, दांडा होण्यासाठी चांगली मदत होते. आणि त्याच्याबरोबरच आपण मायक्रोन्युट्रिएंट घेतले होते. मायक्रोन्युट्रिएंट देखील आरिज ॲग्रो कंपनीचं आपण ॲक्वाकेअर घेतलं होतं. त्याच्यासोबत आपण कीटकनाशक म्हणून आपण ॲक्ट्राचा वापर केला होता. एकदम स्वस्त भेटतं. हार्डली आपल्याला 20 रुपये टाकीप्रमाणे ते पडतं. 20 रुपये टाकी 200 रुपयाला 100 ग्रॅमचं आपल्याला भेटतं. त्यात तुम्ही जर आरेवा घेतलं तर आरेवा तर एकदम स्वस्त भेटतं. ते 120 रुपयाला 100 ग्रॅम भेटतं. एका टाकीला प्रमाण म्हणजे 20 लिटर पाण्यासाठी आपल्याला 10 ग्रॅमचं प्रमाण असतं. एकदम स्वस्त पडतं. त्याच्याबरोबर बुरशीनाशक म्हणून आपण या ठिकाणी क्युमानियलचा आपण वापर केला. त्याच्यामध्ये झायरम हे कंटेंट असतं. ते अतिशय उत्तम पद्धतीने पिकाला काळोखी ठेवण्याचं काम करतं. तर अशा पद्धतीने आपण दुसरा स्प्रे घेतला. आता आपला कांदा 51 दिवसाचा झालेला आहे. अतिशय उत्तम पद्धतीने पातीची वाढ झालेली आहे, दांडाही चांगला झालेला आहे आणि योगायोगाने यावर्षी वातावरण देखील अतिशय उत्तम आहे. अजूनपर्यंत आहे. याच्या पुढे जर हीट वाढली तर हीटमध्ये देखील आपला कांदा टिकून राहावा यासाठी आपल्याला आता पाती तयार करून घेणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याला 20 टनाच्या पुढे जर उत्पन्न काढायचं असेल तर आपल्याला कांद्यामध्ये लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तरच आपण 20 टनाच्या पुढे काय करू शकतो, उत्पादन काढू शकतो. तर धन्यवाद. याच्या पुढेही काय जर आपण
कुठला स्प्रे घेतला किंवा कुठलं आपल्याला जर वाटलं कशाची डिफिशियन्सी तर आपण त्याच्यामध्ये काय करू, कुठला स्प्रे घेतलाय त्याचा आपण व्हिडिओ बनवून टाकीतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच अजून माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपडेट करीत राहू. टोटल आपण कांदा लावल्यापासून कांदा काढणीपासून आरणी टाकीपर्यंत त्याचं पूर्ण जे काही शेड्यूल असेल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. तर धन्यवाद. तोपर्यंत रामकृष्ण हरी.